Okay, today we are going to start the next lecture of the similarity. ठीक आहे. आपण आतापर्यंत त्याची जी काही एक्सरसाइज होती त्यातले 4 एक्झाम्पल बघितले होते, अनसॉल्व्ड एक्झाम्पल्स. आता आपण 5th एक्झाम्पल या ठिकाणी बघतोय. बघा या ठिकाणी 5th एक्झाम्पल काय आहे. हिअर इट इज द 5th एक्झाम्पल. त्याचा आपण गिवन आणि डायग्राम काय काय बघून घेऊ. हिअर इट इज द डायग्राम. PQ ओके. आता या ठिकाणी PQSR here it is point of A and given is काय काय दिलेलं आपण बघू. given PQ is parallel to SR. This PQ and SR are parallel. Again AR is equal to 5 times of AP. This AR is equal to 5 times of AP and AS is equal to 5 times of AQ. AS is equal to 5 times of AQ. Okay, we have to show that SR is equal to 5 times of PQ. Show that SR is equal to 5 times of PQ. This AR is equal to 5 times of AP. AS is equal to 5 times of AQ. We have to show that SR is equal to 5 times of PQ. Okay. Now here it is the answer. बघा आपल्याला काय काय आन्सर मध्ये स्टार्ट करताना डायग्राम काढणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता इथे आहे त्यामुळे मी काही ड्रॉ नाही करत आहे. बघा ॲज AR is equal to 5 times of AP. Therefore, AR upon AP is equal to 5 by 1. AR upon AP is equal to 5 by 1. This is equation 1. This is given. Okay. And what is given again? AS is equal to 5 times of AQ. Therefore, AS upon AQ is equal to 5 by 1. This is equation number 2. आणि हे काय होतं आपल्याला given. This implies that याच्यावरून काय लिहिता येईल आपल्याला AR upon AP is equal to AS upon AQ which is equal to 5 by 1 from equation 1 and 2. या दोन्ही इक्वेशन वरून 5 by 1 म्हणून हे दोघं पण सेम असले पाहिजे, म्हणजे त्यांचा रेशो सेम असला पाहिजे. ठीक आहे. याला आपण काय म्हणू, दिस इज इक्वेशन नंबर 3 सपोज. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला काय काय लिहायचंय बघा. कन्सिडर ट्रायंगल बघा या ठिकाणी 2 ट्रायंगल घेऊ. QAP समजा हा QAP घेतला तर ह्या Qचा एक्झॅक्टली ऑपोजिट SAR and ट्रायंगल SAR. ठीक आहे. करस्पॉन्डिंग जे काही पॉइंट आहेत ना कॉर्नरचे ते व्यवस्थित लिहायचे असतात. QAP लिहिला त्याच्या ऑपोजिट इकडचं SAR असं होईल. ठीक आहे. मग याचे पॉइंट्स आपल्याला पुढे लिहायचे. बघा AR upon AP is equal to AS upon AQ. हे काय इक्वेशन नंबर 3. हे काय ह्या 2 ट्रायंगल मध्ये बघा हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल, याच्यामध्ये 2 साइडचा रेशो सेम आला. कोणता AR ह्या ट्रायंगलचा अपॉन AP इज इक्वल टू AS अपॉन AQ. या 2 ट्रायंगल मध्ये हा रेशो सेम आला. ओके. आता अजून एक पार्ट लिहायचा आपल्याला, तोपर्यंत तुम्ही हे लिहून घ्या. बाकीचा पार्ट मी रफ करणार आहे. मगाची जी डायग्राम होती ती रफ केली मी. तुमच्याकडे डायग्राम आहे मी ड्रॉ करायला लावले होतं. त्याच्यामध्ये जर इथला अँगल बघितला तर इथं अँगल QAP म्हणून मी इथं लिहितो. ठीक आहे. अँगल QAP is congruent equal to angle
इकडे कोण होता SAR. रिझन काय, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स या ठिकाणी आहेत ते दोन, म्हणजे असे जे दोन होते, इकडे हा पॉईंट इथं ए आला होता. धिस अँगल इज इक्वल टू धिस अँगल, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट. आता याच्या पुढे आपल्याला काय लिहायचंय बघा. दोन साइडचा रेशो सेम आलाय आणि ते जे काही दोन साइड्स आहेत त्याच्या मधला अँगल सेम आलेला आहे. मग कोणती प्रॉपर्टी, therefore triangle QAP is similar to triangle SAR. रिझन काय, दोन साइड आणि एक त्यांच्यामधला अँगल, याची जी टेस्ट आहे त्याच्यावरून तुम्ही काय लिहू शकता, ते दोन ट्रायंगल कसे सिमिलर आहेत. ठीक आहे. मग आता याच्यावरून काय लिहिता येईल, therefore चला सगळ्या साइडचा रेशो आपण लिहून घेऊ. QA इकडे काय येईल अपॉन SA, AP अपॉन इकडे काय येणार AR, इकडे काय QP, इकडे काय येणार, इकडून इकडे QP घेतलं तर इकडून काय येणार SR. ठीक आहे. ओके. यांचा रेशो सेम असला पाहिजे. कशावरून, करस्पॉन्डिंग साइड्स रेशो, करस्पॉन्डिंग रेशो of the sides of similar triangles. Are you getting this? मग आपल्याला माहिती आहे यांचा रेशो. आता इथं AR अपॉन AP इकडे लिहिलं होतं बघा आपण, AR अपॉन AP आधी लिहिलेलं, विच इज इक्वल टू AS अपॉन AQ 5/1 होता. जे AR अपॉन AP 5/1 तर हा 1/5 येईल. दिस इम्प्लाइज दॅट, याच्यावरून आपल्याला काय लिहिता येईल, इक्वेशन नंबर 3 होतं ते. therefore from above इक्वेशन अँड इक्वेशन 3 त्याच्यावरून तुम्हाला काय लिहिता येईल या ठिकाणी बघा, PQ अँड SR. हा QP अपॉन SR इज इक्वल टू 1/5. कारण हे बघा ना, AR अपॉन AP 5/1 त्याच्या रिव्हर्स केलं, AP अपॉन AR विल बी 1/5. मग हे याला इक्वल टू राहील, याला इक्वल टू म्हणजे 1/5 इथे लिहिला. therefore 5QP इज इक्वल टू SR. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, therefore SR इज इक्वल टू, याला नीट लिहितो 5QP च्या ऐवजी PQ लिहितो, hence प्रूव्ड. हे या ठिकाणी काय झालंय, प्रूव्ह झालेलं आहे. हे मी रफ करतो, हे आधीचा पार्ट आहे तुमचा. हे खालचं लिहायचं नाही, तुम्ही ऑलरेडी लिहिलं असेल तर, आणि हा पुढचा शेवटचा राहिलेला प्रूफचा रिमेनिंग पार्ट. राईट डाऊन दिस. आपण लगेच पुढच्या एक्झाम्पलला जाणार. ओके ओके. नेक्स्ट एक्झाम्पल 6th वन. त्या ठिकाणी परत एक ट्रॅपेझियम दिलेला आहे आपल्याला ABCD. ओके, बघूया आपण या ठिकाणी कसा ट्रॅपेझियम आहे. बघा, CD is parallel to AB. In figure CD is parallel to AB. ठीक आहे. अँड गिवन काय काय बघूया आपण या ठिकाणी. त्यांनी जे जे दिले ते लिहून घेऊ. AB is equal to 20. Here it is 20. AB is equal to 20. Again DC is equal to 6. Where DC is equal to 6. Again OB is equal to 15. OB is equal to 15. Find OD. OD is equal to how much? ठीक आहे. अगेन सेम प्रॉब्लेम आहे, फक्त या ठिकाणी ते 5 टाइम्स आहे असं प्रूव्ह करायच्या ऐवजी त्यांनी काय दिलं आहे, ह्या पद्धतीने दिलेलं आहे. आणि हे त्यांनी ट्रॅपेझियम मध्ये हे साइड्स पॅरलल पण दिलेल्या आहेत. ठीक आहे. आता मग आपण पुढचा पार्ट बघूया. बघा,
या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल, कन्सिडर ट्रायंगल्स, ट्रायंगल कोणता, ट्रायंगल TOC अँड ट्रायंगल बघा DOC अँड ट्रायंगल त्याच्या ऑपोजिट BOA. आता मगाशीच आपण ह्या टाईपचं एक्झाम्पल बघितलं होतं, ज्या वेळेला एक ट्रॅपेझियम असतो, वेन देर इज अ ट्रॅपेझियम अँड दिस साइड अँड दिस साइड आर पॅरलल टू इच अदर, ॲट दॅट टाइम हे जे काही डायगोनलचा इंटरसेक्शन आहे हे ह्या ठिकाणी रेशोमध्ये असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल therefore we can write, आपल्याला काय लिहिता येईल, OD किंवा OD upon OB is equal to OC upon OA is equal to CD upon BA किंवा DC upon BA. Okay, this divided by this is equal to this divided by this. When there is a trapezium and these are the diagonals, these two lines are the parallel to each other, CD and AB at that time. आता बघा व्हॅल्यूज पुट अप करू. आपल्याला हे बघा DC माहिती आहे, ओके, आपल्याला AB माहिती आहे, हे दोन्ही माहिती आहे. तुम्हाला काय दिलेलं आहे, अजून OB दिलेला आहे आणि तुम्हाला OD विचारले, ह्या दोघांमध्ये टाकायचं आहे. देअरफॉर OD अपॉन OB हा पार्ट आणि हा पार्ट मी इक्वल लिहितो. सिन्स ABCD क्वाड्रिलॅटरल ABCD इज काय, ट्रॅपेझियम, तो एक ट्रॅपेझियम आहे. ठीक आहे, व्हॅल्यूज पुटअप करा. OD वी हॅव टू फाइंड आउट. OB ला मी इकडे नेतो, DC अपॉन BA. OB, what is the value of OB? OB here it is 15, DC here it is 16 and AB here it is 20. 5 3s are 5 4s are, okay, 18 by 4 OD. Therefore OD is equal to 4.5. This is the answer. Okay, राईट डाउन दिस. 2 मार्क्स साठी येईल ह्या टाइपचं एक्झाम्पल. याच्या पुढचं एक्झाम्पल सांगतो यानंतर. ओके ओके, क्वेश्चन नंबर 7 या ठिकाणी आपण बघूया. नंबर 7, क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय दिले आहे, ABCD इज द पॅरलेलोग्राम. हियर इट इज ABCD is the parallelogram. It means AD parallel to BC and AB parallel to CD. Okay, and या ठिकाणी D आणि इकडे DE is a point such that E is the point such that DE extend to up to this. It will intersect at a point D when AB is extended. Okay, ठीक आहे. बघू आता क्वेश्चन काय काय दिलेलं आहे इथे. प्रूव्ह दॅट. आता क्वेश्चन तुम्ही आपल्या याच्यातून लिहू शकतात. तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहे. गिवन कसं आहे, मी फक्त इथे लिहितो क्वाड्रिलॅटरल ABCD इज पॅरलेलोग्राम. प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह करायला सांगितलं आपल्याला बघा या ठिकाणी, DE इंटू BE is equal to CE into TE. ओके, हा पार्ट प्रूव्ह करायचा आहे. आता याच्यामध्ये E आलेला आहे बघा, CE हा पार्ट आलेला आहे, BE हा पार्ट आलेला आहे, TE हा पार्ट आला आहे आणि DE हा पार्ट आला आहे. म्हणजे this इट मीन्स यू हॅव टू कन्सिडर दिस 2 ट्रायंगल्स. हा ट्रायंगल इतका आणि हा ट्रायंगल इतका, हा तुम्हाला या ठिकाणी कन्सिडर करावा लागेल. ठीक आहे, बघू आपण. हियर आन्सर मध्ये लिहितोय, तुम्ही डायग्राम काढणे एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, आन्सर मध्ये बघू आपण. ॲज AB पॅरलल टू CD
इट मीन्स AT पॅरलल टू किंवा BT पॅरलल टू CD हा पार्ट सुद्धा याला पॅरलल पाहिजे. सिन्स AB इज एक्सटेंडेड टू T पर्यंत त्याला एक्सटेंड केलेलं आहे. AB हा एक्सटेंड केलेला आहे म्हणून हे पॅरलल असतील तर हा पण याला पॅरललच पाहिजे हा मिनिंग आहे. ओके चला नेक्स्ट कन्सिडर ट्रायंगल. चला ट्रायंगल कन्सिडर करू. DEC अँड ट्रायंगल हे बघा DEC त्याच्या ऑपोजिट साइडवर TEB हे बघा जसं याचं घेतलं होतं आपण DEC कॉर्नरचा पॉइंट मग नेक्स्ट ट्रायंगलचा पण कॉर्नर पॉइंट याचा इथला मधला पॉइंट मग इकडून ह्या ट्रायंगलसाठी पण मधला पॉइंट आणि इथून इथला घेतला मग उरला तिसरा पॉइंट B. DEC आणि नेक्स्ट याचा पण काय TEB असे दोन ट्रायंगल. ठीक आहे यामध्ये आपण काय करू अँगल ह्या ट्रायंगल मधला DEC is congruent to angle TEB. रिझन काय व्हर्टिकली ऑपोजिट अँगल हे दोन लाईन बघा हा आणि ही लाईन अशी क्रॉस गेली मग इट मीन्स दिस अँगल मस्ट बी इक्वल टू दिस अँगल. आर गेटिंग त्याला रफ करतोय. ठीक आहे तुम्हाला समजण्यासाठी तिथे काढलं होतं. एक अँगल दाखवला आहे अजून दोन ट्रायंगल मधले पण कोणते पण हे दोन अँगल तर झाले आणि अजून दुसरा कोणता तरी अँगल इक्वल दाखवलं तर बाय AA टेस्ट ते सिमिलर होते. ठीक आहे बघू आपण काय ते नंतर अँगल ह्या पहिला हा ट्रायंगल बोललोय ना ह्या ट्रायंगल मधला घेऊ. DCE इज कॉन्ग्रुएंट विथ ट्रायंगल TBC अँगल TBE. दिस अँगल इज इक्वल टू दिस अँगल. हे बघा असा अँगल आहे हा ते. तर मी काय सांगितलं हा अँगल आणि हा अँगल सेम हा इथला B आणि हा इथला C. का बरं बिकॉज this line and this line are parallel. this BT and CD are parallel. मग हे काय असतील म्हणजे या ठिकाणी हा पार्ट म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल नाही आहे. व्हर्टिकली वरचा तर व्हर्टिकली ऑपोजिट अँगल होता. हे अल्टरनेट अँगल आले. कोणते आले अल्टरनेट अँगल म्हणजे साइडच्या अल्टरनेट इंटेरियर अँगल. ठीक आहे व्हर्टिकली ऑपोजिट असे हे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स असतात. ठीक आहे करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात समजा हे दोन आहे आणि इथे इंटरसेक्ट गेला धिस अँगल इज इक्वल टू धिस अँगल. हे झाले करस्पॉन्डिंग अँगल. हे झाले अल्टरनेट अँगल. ठीक आहे एवढा पार्ट मी रफ करतो. अल्टरनेट अँगल्स ते पॅरलल आहे असं दाखवायची गरज नाही. आता वरती लिहिलेलं आहे आपण म्हणून आधीच सांगितलं ते पॅरलल आहे म्हणून. Therefore triangle DEC is similar to triangle TEB. काय रिझन आहे AA टेस्ट. ठीक आहे AA टेस्ट नुसार मग आपल्याला सगळं आता या ठिकाणी काय काय लिहिता येतं बघा. Therefore this D upon TE is equal to EC upon EB. This divided by this is equal to this divided by this. ओके नंतर काय DC अपॉन TB. आता आन्सर मध्ये फायनल आन्सर मध्ये काय काय लागते बघा. फायनल आन्सर मध्ये DE हा पार्ट आहे. ठीक आहे अजून काय BE हे बघा इथे गेलं BE CE आणि TE हे चारच लागतात. याला काही घ्यायची गरजच नाही. ठीक आहे दिस इम्प्लाइज दॅट हा इकडे येऊन मल्टिप्लाय झाला DE इंटू EBच्या ऐवजी मी BE लिहितो याला. EBच्या जागेवर BE लिहिलं विच इज इक्वल टू दिस इंटू TE इंटू ECच्या जागेवर CE म्हटलंय तर CE म्हणायचं प्रूव्ड. दिस इज ऑल अबाउट द एक्झाम्पल नंबर 7. राईट डाऊन दिस. नंबर 8 आपण बघणार आहे लगेच. नंबर 8
नंबर 8 हे हा जो एक्झाम्पल आहे हे मागच्या एक्झाम्पल्सपेक्षा इझी आहे, एकदम पटकन तुम्ही सॉल्व करू शकता त्याला. हिअर इट इज त्यांनी काय काय दिलेलं आहे बघा. हिअर इट इज ए बी, नाही सॉरी, हिअर इट इज आय थिंक इन द डायग्राम दिसत नाही मला. हा ए सी आहे, हा बी डी आहे, या ठिकाणी पी आहे. ठीक आहे. त्यांनी सांगितलं सेगमेंट ए सी अँड सेगमेंट बी डी इंटरसेक्ट्स ॲट पॉइंट पी असं सांगितलेलं आहे. अँड शो दॅटच्या आधी अजून गिवन आहे. अँड ए पी अपॉन सी पी इज इक्वल टू बी पी अपॉन डी पी. शो दॅट ट्रायंगल, कोणता ट्रायंगल दिलेला आहे, ए बी पी इज सिमिलर टू ट्रायंगल सी डी पी. या ठिकाणी बघू. आता बघा या ठिकाणी काय काय सांगितलं आहे का. दिस डिवायडेड बाय दिस इज इक्वल टू दिस डिवायडेड बाय दिस गिवन आहे. झालं का, दोन साईडचा रेशो तर इथंच झाला दोन ट्रायंगलच्या, ह्या दोन्ही ट्रायंगलचा. राहिलं काय, एक अँगल दाखवायचा फक्त व्हर्टिकली ऑपोजिट अँगल सांगायचं, एस ए एस टेस्ट. ठीक आहे. चला, कन्सिडर किंवा इन ट्रायंगल्स, कोणता ट्रायंगल त्यांनी जो घेतलाय तो ए बी पी अँड, आधी सिमिलर नाही म्हणायचं, टेस्ट सांगितल्यानंतर सिमिलर म्हणायचं. अँड ए बी पी सांगितलं, मग इथलं सी डी पी पाहिजे, ट्रायंगल सी डी पी. हे बघा, हा घेतला तर त्याच्या ऑपोजिट, हा घेतला तर त्याच्या ऑपोजिट मधला पी असं. हे बघा, ए बी पी त्याच्या ऑपोजिट सी डी पी असं होईल. ओके, लिहिण्याची पद्धत सांगतोय तुम्हाला. ए पी अपॉन सी पी इज इक्वल टू बी पी अपॉन डी पी. हे काय गिवन आहे, दिलेलंच आहे. दिस डिवायडेड बाय दिस डिवायडेड बाय दिस. ओके. नंतर काय, अँगल पहिल्या याच्यामध्ये ए पी बी इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल सी पी डी. दिस इज व्हॉट, वर्टिकली ऑपोजिट अँगल, वर्टिकली ऑपोजिट अँगल. ठीक आहे. Therefore, triangle ABP similar to triangle CDP by which test SAS test. एक अँगल आहे, हा बघा, दोन साईडचा रेशो दिस आणि त्यांच्या मधला अँगल पाहिजे, मधलाच अँगल आहे, त्याच्याने हा प्रूव्ह झाला. एकदम इझी, 2 मार्कासाठी येतो या टाईपचा प्रॉब्लेम. राईट डाऊन दिस. नंबर 9 बघणार आहे याच्यानंतर लगेच आपण. ओके, होपफुली लिहून झालं असेल. फक्त एकच अनसॉल्ड एक्झाम्पल राहिलं आहे आपलं. अनसॉल्ड एक्झाम्पल एकच राहिलेलं आहे, 9th एक्झाम्पल. ठीक आहे. तर हे जे 9th एक्झाम्पल आहे मी ते तुम्हाला होमवर्क देतो, सॉल्व करून बघा. नाही सॉल्व झालं तर पुढच्या लेक्चरला मी सॉल्व करून देईन. यानंतर आपलं हार्डली 2 ते 3 लेक्चरमध्ये आपला हा चॅप्टर संपेल. हा इम्पॉर्टंट आणि मोठा चॅप्टर आहे, त्यामुळे तुम्ही याला व्यवस्थित वेटेज द्या. थोडं कन्फ्युजिंग आहे, थोडासा असं म्हणू शकतो की इंटरेस्टिंग नाही आहे जेवढा आपला लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल्स होता. ठीक आहे, तेवढं इंटरेस्टिंग चॅप्टर नाही आहे. जॉमेट्री म्हटलं का थोडंसं इंटरेस्ट कमीच असतो, लक्षात घ्या. तरी आपल्याला स्टडी करणं फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे चॅप्टरकडं म्हणजे आळसपणा न करता तुम्ही व्यवस्थित लिहून काढा, सगळं रिवाईज करत राहा, टाईम वाया घालू नका, जास्तीत जास्त राईट डाऊन करा, जास्तीत जास्त रिव्हिजन द्या, तेवढं तुमच्या लक्षात राहील. बाकी दुसरं काही नाही. तर या ठिकाणी आज आपण थांबू. हा होमवर्क तुम्ही सॉल्व करून मला पाठवा. हॅव अ नाईस डे. टेक केअर. बाय बाय.